नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सावंतांची दुनिया आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे जो हा बॅकग्राऊंड आहे तो तुम्हाला काहीतरी दाखवत असेल की कुठेतरी आज आम्ही भटकंतीला निघालेलो आहोत. तर आता मी सध्या पुढे आलेलो आहे. आपली जी बाकीची टीम आहे म्हणजे बाकीचे जे मित्रमंडळी आहे ती यायची बाकी आहे. ते आता 2 गाड्यांमधून ती लोकं मागून येत आहेत आणि इथे बघू शकता मी इथे बाईकवरून आलो म्हणून पटापट पुढे आलो, कारण का संध्याकाळी आपल्याला स्टॉलवरती पण जायचं आहे. तर वेळेत पोचणं भाग होतं, त्या कारणाने मी बोललो जरा पुढे येतो आणि इथं आता जरा थांबलो आहे, त्यांची वाट बघतोय. ती लोकं पण आता येतील थोड्या वेळात. पण इथलं जो वातावरण आहे ना भाई, काय एक नंबर, मस्त गावामध्ये रिलॅक्स वाटतं आहे. आता आपण चाललेलो आहोत आशापुरी मंदिरमध्ये, जे की केळवे साईडला येतं. तर तिथे आता आपण जाऊ, देव दर्शन घेऊ, नंतरला पुढे आपण बघू कुठे बीचवरती वगैरे जायचा काय प्रोग्राम आहे आपला आहे तो. आणि इथे बाकी अशी एकदम शांतता आहे. पावसाचं थोडं वातावरण झालेलं दिसत आहे, पण पाऊस पडणार तर नाही. आणि असं इथलं सगळं एकत्र वातावरण. तर मित्रांनो आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत, पारगाव कोस्टल चेकपोस्ट इथे. आणि इथून अजून आम्हाला जवळपास 15 किलोमीटर डिस्टन्स कवर करायचं आहे. इथे आपली मंडई बघू शकता. मंडई व्लॉगमध्ये बघा, सेकंड व्लॉग तिकडे चालूच आहे कंटिन्यू. इथे आपली सगळी मंडई आहे. आपली एक गाडी इकडे आहे, दुसरी गाडी तिकडे उभी आहे. हा राईट आहे ना, बरोबर. तर आता आमचा हा असा ब्रेक झालेला आहे आणि बघूया आता इथे चेकपोस्ट एक लागलेलं आहे गावचं. ते पारगाव कोस्टल चेकपोस्ट असं इथे दिलेलं आहे, मागे बघू शकता. नाव थोडं उलटं दिसतं. तर आता आम्ही इथे थोडं थांबलो, ब्रेक घेतला आहे, थोडं काहीतरी नाश्ता पाणी खाण्यापिण्याची जरा सोय करूया आणि मग आपल्या पुढच्या वाटेला लागूया. अशा प्रकारे इथं आपला जो लंच टाईम चालू आहे आणि इडली संपलेली आहे. सगळ्यांनी इडलीवरती व्यवस्थितपणे ताव मारलेला आहे. आम्ही घरातून इडल्या आणलेल्या होत्या आणि आता आपण अजून पण त्याच गावामध्ये आहोत. एअरफोन पडला आईच्या गावात. आपली गाडी पुढे लागलेली आहे, बाकी इथे 2 गाड्या इथे आहेत आणि इथे मंडळी बघू शकता सगळी. ओम साई वडापाव सेंटर या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत. वडापाव बहुतेक बनवायला वेळ जाईल, पण आता सध्या इडलीचा जो बेत आहे तो इथे आखलेला आहे. सर्वांनी इडली मस्तपैकी खाऊन घेत आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या इडल्या वगैरे खाऊन झालं की आम्ही जाणार सरळ आशापुरी टेम्पल. ते मेथे भाऊ वन साईड गाडी चालवत होतं, वन साईड झपास कुठे पोहोचलो ते आम्हाला माहिती नाही. कुठेतरी पोहोचलो. पाडगावच्या इथे पोहोचलेलो आणि असं हे गाव आहे, एकदम मस्त सुंदर असं गाव. तुम्हीसुद्धा इथे नक्कीच भेट देऊ शकता. तर मित्रांनो, ओम साईराम वडापाव सेंटर इथे आपल्या आता वडापाव काकांनी वन साईड बनवले आहेत. आपले 11 जणांची जी मंडळ आहे त्यांच्यासाठी इथे बघू शकता. इथे पाव ठेवलेलं आहे आणि काका इथे वडापाव बनवत आहेत. हां तिकट द्या, सगळ्या मिक्स द्या. तर इथे बघू शकता हे काका एकदम फुल वडापाव वगैरे देत आहेत. तुम्हाला सुद्धा इथे वडापाव खायचा असेल तर नक्की इकडे या. पारगावच्या इथून असा जो टर्न आला आहे, या टर्नवरनं आल्यावरती डायरेक्ट थेट इथे त्या काकांचं दुकान आहे, आशापुरी ओम साईराम वडापाव सेंटर असं इथे हे दुकान आहे. या दुकानाच्या इथे नक्की भेट द्या. एकदम बाजारपेठच्या बाजूला लागूनच आहे. आता बघूया यांची टेस्ट कशी आहे वडापावची. तर मित्रांनो आता आपण वडापावची चव बघूया कसं आहे. मस्त गरम गरम वडा, मला पण बघा तो गरम गरम वडापाव आहे चविष्ट असा. तर मित्रांनो माझा सेटअप इथे तयार आहे बघू शकता. आणि आता आपण चाललेलो आहोत आपल्या पुढच्या वाटचालीसाठी. इथे बघू शकता, इथे आपली दुसरी गाडी आहे आणि निघणारच आता मंडळी आपली सगळी बाकीची पण उर्वरित. तर आपण निघूया आता, भेटूया पुढे. सगळे तयार होत आहेत, वन साईड तयारी झाली आहे म्हणजे निघायची तयारी. भेटूया पुढे. तर मित्रांनो इथे आमचा ब्रेक झालेला आहे, परत फोटोशूटसाठी परत पुन्हा गाडी इथे थांबलेली आहे. हां मित्रांनो इथे बघू शकता, इथे आपला दुसरा ब्रेक झालेला आहे, चौथा ब्रेक म्हणू शकतो आपण. कंटिन्यू गाडी थांबत आहे आपली आणि इथे यांचं डिस्कशन चालू आहे कलर मॅचिंगवरनं. मित्रांनो आमचा दुसरा ग्रुप यायचा बाकी आहे आणि आम्ही फायनली इथे पोहोचलेलो आहोत. आशापुरी देवस्थान ट्रस्ट एडवन बघू शकता आणि इथे आपली बाकीची मंडळी आहे सर्व. आता आम्ही जातो, देवाचं दर्शन घेतो मस्तपैकी. समुद्राच्या एकदम लागूनच आहे. तर मित्रांनो इथे मंदिरात आले तरी पण इथे कोंबड्यावरती लक्ष आहे कंटिन्यू यांचं सर्वांचं. तर हा बघा तर आता फायनली आता आम्ही इथे मंदिराच्या पाशी पोहोचलेलो आहोत आणि बघू शकता पूर्ण बाजूला समुद्र किनारा लाभलेला आहे. आशापुरी
मंदिराला. आणि असं इथलं वातावरण आहे. तर आम्ही जातो हळूहळू, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, जसं की तुम्ही आता बघितलं, तर आपण तिन्ही पण देवींचं दर्शन घेतलेलं आहे. खाली जाऊन तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवीनच कसं काय होतं ते. आणि आता इथे मागे आपल्या समुद्र किनारा बघू शकता. काय करतोय काय अच्छा, गावात समुद्र किनारा बघा, समुद्र किनारा. तिकडे पण एक मंदिर आहे, किंग ऑफ द रेन. तर मित्रांनो बघू शकता, आता आपण शीतलादेवी मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. इथे मस्तपैकी एक वडाचं झाड आहे आणि हे मंदिराचं एंट्रन्स आहे, इथे बघू शकता. तर जाऊया आता आपण, दर्शन घेऊन येऊया.